मेष राशीसाठी पुढचे 3 महिने कसे असणार आहेत हे आज आपण या रीडिंगद्वारे पाहणार आहोत. जर तुमची मेष रास नसेल पण तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला पाहावासा वाटत असेल तर हे रीडिंग तुमच्यासाठी असू शकतं. आपण इथे पाहतोय पुढच्या 3 महिन्यांमध्ये म्हणजे जेव्हा कधी तुम्ही रीडिंग पाहाल तेव्हापासून पुढचे 3 महिने तुमच्यासाठी कसे असणार आहेत. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि मग रीडिंग पाहू. कार्ड्स काय म्हणत आहेत. पहिलं कार्ड आहे लॉबी. आपण या रीडिंग साठी बरेच डेक वापरत आहोत, वेगवेगळी कार्ड्स वापरणार आहोत. त्यामुळे असं वाटतंय की तुमच्याकडे खूप सारी समृद्धी आहे किंवा जे काही तुमच्याकडे आहे ते सादर करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. द एम्प्टी रूम. एम्प्टी रूमचं हे कार्ड तेच सांगतंय की आता ती जागा तुम्ही समृद्धी येण्यासाठी म्हणा किंवा काही नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात होण्यासाठी तुम्ही ती जागा क्रिएट केली आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी तुम्ही आता तयार आहात असं इथे दिसतंय. शिवाय लॉबीचं पण कार्ड इथे स्वच्छता आहे आणि कोणीतरी येणार आहे, तुम्ही वाट पाहत आहात असं इथे जाणवतंय. म्हणजे आता पाहुणे येणारच आहेत म्हणून जे आपण असे दरवाजात त्यांची वाट पाहत असतो त्याप्रमाणे असं वाटतंय. इनर व्हॉइस. द फूल. ब्रेक थ्रूचं कार्ड आलंय. प्रोजेक्शन. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे कम्प्लिशन. तर ही ओशोची कार्ड्स आहेत जी आपण पाहिली आता आणि त्यामध्ये असं दिसतंय की काहीतरी चक्र पूर्ण होत आहे. जे सत्य दाबलं गेलं होतं किंवा जे काही तुम्ही वेगळे दाखवले जात होतात तर तिकडे आता ब्रेक थ्रू मिळणार आहे. द फूलच्या ऊर्जेमध्ये म्हणजे काय तर तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे जे तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे त्याप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवून चालत आहात तर तिथे तुम्हाला आता ब्रेक थ्रू मिळणार आहे आणि त्याचं स्वागत तुम्ही करताना इथे दिसत आहात. त्यासाठी तुमची सगळी तयारी चालू आहे. ही रिकामी जागा, रिकामी खोली म्हणजे काय तर त्या त्या नव्या गोष्टींचं तुम्ही स्वागत करायला तयार आहात. हा ब्रेक थ्रू जो तुम्हाला मिळतोय त्यासाठी तुम्ही तयार इथे दिसताय. आणि पुढच्या 3 महिन्यांची ऊर्जा आपण पाहतोय तर ही एकंदरीत ऊर्जा पुढच्या 3 महिन्यांमध्ये काय असेल हे आपण पाहतोय.
चक्रा विस्डमचं पण कार्ड आपण वापरणार आहोत इथे. चक्रा विस्डम द्वारे आपल्याला तुमची ऊर्जा किंवा तुमची तब्येत कशी असेल, तुम्ही किती उत्साही असाल हे लक्षात येईल. रिजेक्शन, ग्रोथ. आता पहिलं कार्ड जे आलं ते रिजेक्शनचं आलं, पण लगेचच ग्रोथचं कार्ड आलं. म्हणजे तुमची प्रगती होणार आहे. आणि इथे चक्रा विस्डम मध्ये चुकून एक ओशोचं कार्ड आलंय. तर तसं तुम्ही कोणीतरी वेगळे इथे होणार आहात असं इथे दिसतंय. तो वेगळेपणा तुमच्यामध्ये असते. अनेकांमध्ये तुम्ही वेगळे ठरणार आहात. ज्याप्रमाणे हे कार्ड इथे इतक्या साऱ्या कार्ड्स मध्ये हे कार्ड वेगळं आहे, तसं काहीतरी खास होणार आहे. इम्पेशन्स, डेस्टिनी आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे ऍक्सेप्टन्स. तर ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला रिजेक्शन मिळालं, मग ते तुमचं बोलणं असेल किंवा तुम्ही काहीतरी वेगळ्या प्रकारे विचार करता म्हणून तुमची कायम थट्टा झाली असेल, किंवा काहीही कारणाने तुम्हाला जर आतापर्यंत रिजेक्शन मिळालं आणि म्हणून तुम्ही नकारात्मक झालात, म्हणून तुम्ही उदास होतात, म्हणून आतापर्यंत जर तुमची प्रगती खुंटली होती किंवा कुठेतरी समस्या येत होती, तर तिथे आता प्रगती होणार आहे. तुम्हाला ती संधी ब्रह्मांड देणार आहे. यामुळे हार्ट चक्राची ऊर्जा सुधारत आहे. म्हणजे काय, तर तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढतोय. तुम्ही इतरांना प्रेम देत आहात. कारण आतापर्यंत जे रिजेक्शन आलं त्यामुळे तुम्ही स्वतःच दुःखी होतात आणि याचमुळे इतरांच्या बाबतीत तुम्ही तितका विचार न करता तुम्ही स्वतःच्याच प्रश्नांमध्ये अडकलेले असायचात. पण आता हे ग्रोथचं कार्ड सांगतंय की तुमचं हृदय चक्र संतुलित होतंय. यामुळे तुमची स्वतःची प्रगती तर होतच आहे, पण तुम्ही इतरांना सुद्धा प्रगती करण्याच्या दृष्टीने मदत करत आहात किंवा काहीतरी असं करत आहात की ज्यामुळे इतरांना तुम्ही प्रेम देताय, मदत करताय. आणि इम्पेशन्सचं हे कार्ड इथे शिडी दिसतेय. तर हे कार्ड सांगतंय की तुम्ही ज्या गोष्टीसाठी अधीर होतात, जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं, तिथे ह्या कार्डच्या वर ब्रेक थ्रू आलाय. तर ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. ते तुमचं लवकरच स्वप्न या पुढच्या 3 महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. देवदूत पाहतायत ते तुमच्या बरोबर आहेत. आणि ही शिडी सांगतेय की तुमची आध्यात्मिक प्रगती होणार आहे किंवा जे काही तुमचं ध्येय आहे त्यामध्ये तुमची प्रगती होणार आहे. शिवाय हे थ्रोट चक्राचं कार्ड आहे. तर तुमचे विचार, तुमच्या विचारांच्या माध्यमातून तुम्हाला हा ब्रेक थ्रू मिळणार आहे. आणि जे भाग्यात तुमच्या लिहिलेलं आहे ते त्यापर्यंत तुम्ही पोहोचत आहात. याचमुळे जे सत्य तुमचं दाबलं गेलं, तर ते सत्य समोर येणार आहे. जे जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला तर प्राप्त होणारच आहे, पण ते सगळ्यांच्या लक्षात येईल असं होणार आहे आता. म्हणजे तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही काय करत आहात हे सगळ्यांपर्यंत आता पोहोचणार आहे. शिवाय डेस्टिनीचं हे कार्ड संतुलनाला दाखवतंय. तर तुम्ही संतुलित दिसताय. आणि इथे एक प्रकाशाची वाट दिसावी त्याप्रमाणे इथे असं गोल 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 आणि खूप सारा प्रकाश आहे. तर त्या प्रकाशापर्यंत जाण्याचा मार्ग तुम्हाला मिळत आहे. तुम्ही स्वतः संतुलित असल्यामुळे
स्वतःमधली नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय, तर आपण कशामध्ये शक्तिशाली आहोत आणि आपण कशामध्ये कमजोर आहोत. तर त्या कमजोर गोष्टींकडे तुम्ही सकारात्मक पाहत आहात, तर त्यांना कसं चांगलं करता येईल किंवा त्यांचा उपयोग आपल्याला चांगल्यासाठी कसा करता येईल, हे तुम्ही पाहत आहात. सिक्रेट, इम्पल्सिव्हनेस, सेडक्शन, डॉमिनेशन. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे एक्स्ट्रीमिझम. इथे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे एक्स्ट्रीमिझम आणि त्याखाली कार्ड आहे इंट्युशन. तर तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुम्ही एका आध्यात्मिक यात्रेवर असू शकता किंवा आध्यात्मिक गोष्टी करत आहात, पण तिथे काहीतरी अशी स्थिती निर्माण झाली होती की जिथे तुमच्या बाबतीत जबरदस्ती केली गेली किंवा तुमच्यावर दबाव आणला गेला आणि हे काहीतरी पूर्वजन्माशी संबंधित नातं असू शकतं तुमचं, की ज्यामध्ये अशी स्थिती निर्माण झाली. काहीतरी पूर्वजन्माशी संबंधित देणं घेणं होतं, की त्यामुळे ही समस्या येत होती. तर तिकडे आता तुम्ही त्या बाबतीत तुम्हाला अनेक रहस्य कळत आहेत. ज्या अनुभवातून, ज्या स्थितीमधून तुम्ही गेलात आणि त्यानंतर जो अनुभव तुम्हाला मिळाला, त्यामुळे तुम्ही ह्या तणावपूर्ण स्थितीमध्ये अनेक गोष्टी शिकला आहात आणि आता तुमच्याकडे काही अशा गोष्टी आहेत, असं काहीतरी ज्ञान आहे, रहस्य आहेत अनेक, की त्यामुळे तुम्ही इतरांवर प्रभाव पाडत आहात. अनेक जण त्यामुळे तुमच्याकडे आकर्षित होत आहेत आणि हे खूप वेगाने तुम्ही करत आहात आता. ह्यामध्ये प्रगती करत आहात, वेगाने तुम्ही पुढे जात आहात आणि अशी एक जागा आहे जी तुमच्यासाठी रिकामी ठेवलेली आहे किंवा जी तुमच्यासाठी आहे ब्रह्मांडाने. तिथे ब्रह्मांड किंवा ही जी जागा आहे ती तुमची वाट पाहत आहे. तुम्ही प्रगती साधत ज्या दिशेने निघाले आहात, तिथे असं काहीतरी तुम्हाला अशी काहीतरी मोठी संधी मिळणार आहे, की जिथे तुमच्या कामाचा विस्तार होऊ शकेल. कारण ही रिकामी जागा शिवाय लॉबी, तर तुमची वाट पाहत कोणीतरी उभं आहे किंवा तुम्ही या संधीची वाट पाहत आहात. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात खूप मोठी संधी मिळणार आहे, कामाचा विस्तार होणार आहे आणि त्या दृष्टीने इथे कार्ड्स दिसतायत की हे एम्प्टी रूमचं कार्ड सांगतंय की तुम्ही त्या दृष्टीने स्वतःचं हिलिंग करत आहात, ही साफसफाई करत आहात किंवा स्वतःमध्ये कोणतं परिवर्तन आणायला हवं, की ज्यामुळे आपण येणाऱ्या काळात जी मोठी जबाबदारी आपल्यावर आहे किंवा जे काही आपल्याला करायचं आहे, त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. तर असू शकतं, की सप्टेंबर किंवा पुढचे 3 महिने आहेत, त्यामध्ये तुम्ही ही तयारी करत आहात आणि त्या 3 महिन्यानंतर काहीतरी खास तुमच्या आयुष्यात होणार आहे. खास काहीतरी होणार आहे असं म्हटल्यावर सक्सेसचं कार्ड आपोआप पडलं. तर हे कार्ड सांगतंय की तुम्हाला खास काय होणार आहे, तर तुम्ही यशस्वी होणार आहात. खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येणार आहे, सेलिब्रेशन येणार आहे
आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड जे आहे ते लेटिंग गोचं आहे. ते कार्ड सांगतंय की जे दुःख तुमच्या वाट्याला आलं किंवा जे काही घडलं त्या स्थितीला तुम्ही विसरत आहात, माफ करत आहात अनेकांना आणि यामुळे हे यश तुम्हाला मिळत आहे. पुढच्या 3 महिन्यांमध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी असेल? पेशन्स. पेशन्सचं कार्ड सांगतंय की आर्थिक स्थितीबाबत तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल. अंडरस्टँडिंग. तुम्हाला अनेक गोष्टी समजतील आर्थिक स्थितीच्या बाबतीत का ओढाताण होती आपली आणि त्या बाबतीत तुम्ही काय ऍक्शन घ्यायला हवी. परसेप्शन. परसेप्शनचं कार्ड सांगतंय की तुम्ही शक्तिशाली आहात हे स्वतःला समजवा. म्हणजे काय तर आर्थिक स्थितीच्या बाबतीत मिस्टिझम बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे मिस्टिझम. तर हे कार्ड सांगतंय की आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर तुम्ही कुठे नकारात्मक असाल तर तुम्ही हे स्वतःला सांगायचं आहे की तुम्ही समृद्ध आहात आणि तुम्ही खूप शक्तिशाली आहात. यामुळे तुम्ही अधिक समृद्ध व्हाल. कारण कुठेतरी नकारात्मकता असल्यामुळे तुम्ही त्या आर्थिक स्थितीकडे नकारात्मक दृष्टीने पाहत आहात. तर पेशन्सचं कार्ड आणि अंडरस्टँडिंगचं कार्ड काय सांगताय की तुम्हाला धैर्य ठेवायचं आहे. जे काही तुमच्या बाबतीत होतंय ते तुमच्या चांगल्यासाठी होतंय असा विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतः बाबतची समज वाढवायची आहे. तुम्ही तुमच्या जीवनात ज्या काही गोष्टी होत आहेत तिथे आर्थिक स्थिती समजा कमजोर असेल किंवा काही समस्या येत असतील तरी त्यामागे सुद्धा काहीतरी कारण असेल. त्यामागे सुद्धा काही चांगला हेतू असेल. तर तुमचं भलंच होणार आहे असा विश्वास ठेवून तुम्ही त्या स्थितीकडे पहा. कारण खूप मोठं परिवर्तन यामध्ये येणार आहे. आता तुम्हाला फक्त त्या बाबतीत सकारात्मक राहायचं आहे. इन्स्पिरेशन. तर इन्स्पिरेशनचं कार्ड सांगतंय की तुम्ही आतापर्यंत बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे कन्व्हेन्शन. तुम्ही दबावाखाली आहात, असे बॉक्समध्ये आहात, मर्यादा आहे आणि त्यामुळे बंधनांमध्ये अडकलेले आहात. तर येणाऱ्या काळात तुम्ही इन्स्पिरेशन ठरणार आहात. इतरांसाठी उदाहरण बनू शकता किंवा काहीतरी असं कराल की ज्यामुळे बाकीची लोक प्रभावित होतील, बाकीच्यांना प्रेरणा मिळू शकेल. आता जी स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही ह्या बॉक्समध्ये अडकले आहात. पण ह्या स्थितीमधून तुम्ही लवकरच बाहेर पडाल. आणि हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की आर्थिक गोष्टींच्या बाबतीत तुम्ही अशा ऊर्जेमध्ये आहात. तुम्ही स्वतःला असं अडकवून ठेवलंय. तर तुम्हाला असं मोकळं राहायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही करू शकाल. आता टिलीपच्या कार्डद्वारे तुमच्यासाठी काही संदेश आहेत का हे आपण पाहू. पुढच्या 3 महिन्यांसाठी.
बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे शार्क. तर हे कार्ड सांगतंय की आतापर्यंत जर काही नुकसान झालं होतं तर तिथे तुम्ही काळजी घेत आहात. पण आता येणाऱ्या काळात काय आहे, अनेक गोष्टींची लिंक तुम्हाला लागेल. म्हणजे ज्या काही घटना तुमच्या जीवनात घडल्या, त्या का घडल्या किंवा बऱ्याच गोष्टींचा शोध तुम्हाला या 3 महिन्यांमध्ये लागणार आहे. आणि त्यांचा प्रभाव तुमच्या बाबतीत कसा होत गेला, कसा परिणाम त्या घटनांचा झाला किंवा तुमच्याशी काय त्यांचा संबंध आहे, हे तुम्हाला कळणार आहे. ती चेन ऑफ इव्हेंट तुम्हाला लक्षात येणार आहे की हे ह्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे हे झालं किंवा अशा अनेक गोष्टी. आणि एकच एक कार्ड सांगतंय की तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही काहीतरी ज्या बाबतीत तुम्ही नियोजन केलेलं आहे, तुम्ही प्लॅनिंग केलंय, मेहनत घेतलीये, तिथे तुम्हाला यश मिळत आहे. एकच हे कार्ड सांगतंय की कशाचा तरी जन्म होत आहे. आणि हे जे काही तुम्ही करत आहात ते सुरक्षित आहे, असं हे कार्ड सुद्धा सांगतंय. आणि कॉबवेबचं हे कार्ड सुद्धा सांगतंय की तुम्ही सुरक्षित आहात. एंजल्स तुमचं प्रोटेक्शन करत आहेत. वॉंगचं कार्ड आहे ते सांगतंय एक्साइटिंग इव्हेंट, म्हणजे काहीतरी तुम्ही जाहीर करणार आहात, काहीतरी खास करणार आहात की ज्याचा आवाज खूप होणार आहे, गॉंग. तर तुम्ही जे काही जाहीर कराल तर त्यामुळे अनेक लोकांपर्यंत ती बातमी पोहोचेल. त्यामुळे खूप आवाज होणार आहे. म्हणजे काय तर अनेकांपर्यंत तुमचा आवाज पोहोचणार आहे. बँक्वेटचं एक कार्ड सांगतंय की तुमचे जे विरोधी आहेत ते तुमचं कौतुक करत आहेत. म्हणजे येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये जे काही तुम्हाला यश मिळतंय त्यामुळे, कारण काय बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आलं होतं शार्कचं. तर आणि इथे आता कार्ड दिसतंय ट्युलिपचं. तर ही कार्ड काय सांगतायत की स्थिती अवघड होती, बिकट होती, पण तरी सुद्धा तुम्ही हे यश मिळवत आहात आणि यामुळे तुमचे जे विरोधी आहेत ते तुमचं कौतुक करत आहेत. हे यश तुम्हाला का मिळतंय तर ट्युलिपचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला त्याबद्दल तुम्ही पॅशनेट ऊर्जेमध्ये आहात. तुम्हाला ते करायला आवडतं. म्हणून तुम्ही त्यामध्ये उत्साह दाखवत आहात. जे काही तुम्ही करत आहात, जे काही यश तुम्हाला मिळत आहे, ते त्यामध्ये तुम्ही पॅशनेट आहात. म्हणून तुम्हाला हे यश मिळत आहे. आणि आता हे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे. हे काय सांगतंय की तुमचा जो आत्मा आहे तो एंजल आहे, तो देवदूत आहे. म्हणजे काय, जर आता या जन्मात तुम्ही जे काही तुमचं जीवन आहे ते वेगळं असू शकतं किंवा तुम्ही आता नॉर्मल एखाद्या व्यक्तीप्रमाणे काही समस्यांमध्ये असाल. जे काही जीवन चाललंय ते सामान्य व्यक्तीप्रमाणे जरी चालू असलं तरी तुमचा जो आत्मा आहे तो देवदूताचा आहे. तो अनेकांना मदत करणारी ती शक्ती आहे तुमच्याकडे आणि ती तुमची ऊर्जा आहे. आणि इथे हे कार्ड सांगतंय की तुमचा हा प्रवास आहे. तुमचं देवदूताप्रमाणे काम आहे आणि तुम्हाला डिव्हाइन कडनं गायडन्स मिळणार आहे. तर ब्रह्मांड तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्हाला प्रगती साधायची आहे. त्या मार्गाने तुम्हाला चालत राहायचं आहे. कारण तुम्ही देवदूत आहात. जरी एखादी सामान्य व्यक्ती तुम्ही वाटत असलात तरी तुमचं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं आहे. त्यामुळे ब्रह्मांड जो मार्ग तुम्हाला दाखवत आहे तो तुमच्यासाठी आहे. इतर लोक काय करतायत त्यांच्याशी तुलना करून तुम्ही स्वतःच जे ध्येय आहे, तुमच्या आत्म्याची जी रिक्वायरमेंट आहे किंवा तुमचा आत्मा ज्याची इच्छा करतो ती इच्छा वेगळी आहे. त्याला अनेकांना मदत करायची आहे. देवदूताप्रमाणे काम करायचंय. म्हणजे काय तर
तो जे काही करणार आहे ते अनेकांसाठी असणार आहे. त्यामध्ये फायदा तोटा न बघता तो ते काम करणार आहे. तर अशी तुमच्या आत्म्याची इच्छा आहे. यामुळेच तुम्ही या जगात बाकीचे लोक जे काय करतायत किंवा बाकीच्यांचं आयुष्य असं आहे आणि माझं आयुष्य असं का आहे, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर हे आहे. त्याचं उत्तर इथे ईस्ट सूर्य पण दिसतोय आणि खाली आहे एक आई आहे. आई आणि मूल दिसतंय. तर त्याप्रमाणे तुम्ही सूर्य आहात. तुम्ही जे काही करणार आहात, त्यामुळे प्रगती होणार आहे तुमची, इतरांची आणि त्यातून विकास होणार आहे. ईस्टचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला ह्या सगळ्यासाठी मान-सन्मान सुद्धा मिळणार आहे. म्हणजे तुम्ही मान-सन्मानासाठी करताय असं नव्हे, पण इथे ईस्टचं कार्ड आलंय म्हणून तुम्हाला या कामासाठी मान-सन्मान सुद्धा मिळणार आहे आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला ब्रह्मांड जे मार्गदर्शन करत आहे, त्या मार्गाने चालत राहायचं आहे. कारण कदाचित तुम्ही जो मार्ग निवडाल तो वेगळा इतरांप्रमाणे निवडू शकता, पण ब्रह्मांड जो तुम्हाला मार्ग सांगेल तो तुमच्यासाठी असेल. तर त्या मार्गाने तुम्ही चालण्याचा प्रयत्न करायचा आहे, स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं आहे. यातूनच तुम्ही ज्यासाठी बनले आहात, कारण इथे हे एम्प्टी रूमचं हे कार्ड, लॉबीचं हे कार्ड, तर हे पद किंवा ती जागा तुमची वाट पाहत आहे. ज्यासाठी तुम्ही बनले आहात. तर त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सकारात्मक राहायचं आहे. स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं आहे आणि या 3 महिन्यामध्ये काहीतरी खास होणार आहे, की ज्यामुळे तुम्हाला हे यश मिळणार आहे. तुम्हाला ती संधी मिळणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.